गावाच्या मध्यभागी एका जुन्या वाड्यासारखं भव्य पण साधेपणाची साक्ष देणारं एक घर होतं. त्या घराच्या मागच्या भागात एक प्रसिद्ध वैद्य आपल्या कुटुंबासह राहत होते. तर पुढच्या भागात त्यांनी छोटासा दवाखाना सुरू केला होता. दवाखाना साधा होता, पण तिथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला औषधाबरोबरच मायेचा आणि विश्वासाचा स्पर्श मिळायचा. वैद्याच्या पत्नीची एक आगळी वेगळी सवय होती. रोज सकाळी दवाखाना उघडण्यापूर्वी त्या त्या दिवसासाठी लागणाऱ्या घरगुती आवश्यक वस्तूंची यादी एका कागदावर लिहून वैद्यांच्या टेबलावर ठेवत असत. वैद्यजी दवाखान्यात आल्यावर सर्वप्रथम शांतपणे आपल्या खुर्चीवर बसत, डोळे मिटून परमेश्वराचं स्मरण करत, त्यानंतर पत्नीने ठेवलेली यादी उघडत, प्रत्येक वस्तूचा अंदाजे खर्च मनात मोजत आणि मग हात जोडून मनोमन प्रार्थना करत म्हणत, हे परमात्मा, मी इथे माझ्या इच्छेने नाही तर तुझ्या आज्ञेने बसलो आहे. तुझी भक्ती सोडून या संसाराच्या व्यवहारात पडलो आहे, तेही तुझीच सेवा समजून. आजच्या दिवसापुरतं जेवढं आवश्यक आहे तेवढीच व्यवस्था तू करून दे. वैद्यजींचा एक अढळ नियम होता. ते कधीच कोणत्याही रुग्णाकडे औषधाचे पैसे मागत नसत. ज्याची जितकी श्रद्धा त्याने तितके पैसे द्यावेत. नाही दिले तरी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची एकही रेष उमटत नसे. पण त्यांच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट घडत असे. त्या दिवसाच्या आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी जितके पैसे लागणार तितके पैसे जमा झाले की त्यानंतर ते उरलेल्या सर्व रुग्णांना पूर्णपणे मोफत औषध देत. समोरचा माणूस गरीब असो वा अतिशय श्रीमंत, त्यांच्यासाठी प्रत्येक रुग्ण समान होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे त्यांनी दवाखाना उघडला, देवाचं स्मरण केलं आणि पत्नीने ठेवलेली यादी उघडली. पण आज यादी वाचताना त्यांची नजर एका ओळीवर येऊन स्थिरावली. क्षणभर त्यांच्या सभोवतालचं सगळं जग जणू थांबलं. डोळ्यांसमोर चांदण्या चमकू लागल्या, मन भरकटू लागलं. पण पुढच्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं, खोल श्वास घेतला आणि पुन्हा त्या कागदाकडे पाहिलं. यादीत नेहमीप्रमाणे तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाले अशा वस्तू लिहिल्या होत्या. पण शेवटच्या ओळीत पत्नीने थरथरत्या हाताने लिहिलं होतं, मुलीचं लग्न 21 तारखेला आहे, हुंड्यासाठी लागणारं सामान. त्या एका वाक्याने वैद्यजींच्या हृदयाला चटका लावला. काही क्षण ते निशब्द बसून राहिले. घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत त्यांनी काळजीपूर्वक लिहिली. पण हुंड्यासाठी लागणारं सामान या ओळीसमोर त्यांनी फक्त एवढंच लिहिलं, हे काम परमात्माचं आहे, त्यालाच मार्ग माहीत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण विश्वास त्याहून मोठा होता. थोड्याच वेळात 2 रुग्ण आले. वैद्यजींनी नेहमीप्रमाणे त्यांची नाडी तपासली, औषध दिलं आणि प्रेमाने त्यांना निरोप दिला. इतक्यात दवाखान्यासमोर एक आलिशान महागडी मोटार येऊन थांबली. वैद्यजींनी त्या गाडीवर विशेष लक्ष दिलं नाही, कारण त्यांच्या दवाखान्यात गरीब शेतकऱ्यापासून ते श्रीमंत व्यापाऱ्यांपर्यंत सर्वजण येत असत आणि त्यांच्या दृष्टीने प्रत्येक रुग्ण समान होता. दोन्हीही रुग्ण निघून गेल्यानंतर सूट बूट परिधान केलेले एक प्रतिष्ठित गृहस्थ गाडीतून उतरले. त्यांनी आदराने वैद्यजींना नमस्कार केला आणि समोरच्या बाकावर जाऊन शांतपणे बसले. वैद्यजी हसत म्हणाले, जर तुम्ही उपचारासाठी आला असाल तर या स्टूलवर बसा, म्हणजे तुमची नाडी पाहता येईल. आणि जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी औषध घ्यायला आला असाल तर त्याच्या आजाराची लक्षणं मला सविस्तर सांगा. ते सूट बूट परिधान केलेले गृहस्थ मंद हसले आणि म्हणाले, वैद्यजी, तुम्ही मला ओळखलं नाहीत? माझं नाव श्रीनिवास आहे. पण त्यात तुमची काही चूक नाही. आपली शेवटची भेट साधारण 16 ते 17 वर्षांपूर्वी झाली होती. एवढ्या वर्षांनी चेहऱ्यांमध्येही बदल होतात आणि आठवणींवरही काळाची धूळ साचते. पण मी जर त्या दिवसाची गोष्ट सांगितली तर कदाचित तुम्हाला सर्व काही आठवेल. वैद्यजी शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. श्रीनिवास पुढे म्हणाले, त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या दवाखान्यात आलो नव्हतो. खरं तर मला इथे आणलं होतं नियतीने, किंवा असं म्हणा परमेश्वरानेच मला तुमच्या दारापर्यंत आणलं होतं. कारण त्या दिवशी
त्याला माझं उद्ध्वस्त आयुष्य पुन्हा फुलवायचं होतं. मी माझ्या गाडीने वडिलोपार्जित घरी निघालो होतो. पण नेमकं तुमच्या दवाखान्यासमोरच गाडीचं चाक पंक्चर झालं. ड्रायव्हर चाक घेऊन पंक्चर काढायला गेला आणि मी भर उन्हात गाडी शेजारी उभा राहिलो. तेव्हाच तुमची नजर माझ्यावर पडली. तुम्ही हाताने इशारा करत प्रेमाने म्हणालात, "तिकडे उन्हात का उभे राहिलात? या, इथे खुर्चीवर बसा." आंधळ्याला 2 डोळे मिळाल्यासारखं मला वाटलं. मी लगेच आत येऊन बसलो. ड्रायव्हरला यायला बराच उशीर होत होता. मी शांतपणे बसलो होतो. तेवढ्यात एक छोटीशी निरागस मुलगी तुमच्या टेबलाजवळ आली आणि पुन्हा पुन्हा लाडीक आवाजात म्हणू लागली, "चला ना बाबा, मला भूक लागली आहे." तुम्ही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत होतात, "बाळा, अजून थोडा धीर धर, आपण लगेच जाऊ." ते दृश्य पाहून माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. मी मनाशी म्हणालो, "मी इतका वेळ इथे बसलो आहे आणि माझ्यामुळे हे स्वतः जेवायलाही जाऊ शकत नाहीत." मग केवळ त्या संकोचातून मी तुम्हाला म्हणालो, "वैद्यजी, गेली 7 वर्षे मी इंग्लंडमध्ये व्यवसाय करतो. इंग्लंडला जाण्यापूर्वी माझं लग्न झालं होतं. पण आजपर्यंत आम्हाला अपत्यप्राप्तीचं सुख लाभलेलं नाही. भारतात अनेक उपचार केले. इंग्लंडमध्येही मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं. पण नशिबाने प्रत्येक वेळी निराशाच पदरात टाकली." माझं बोलणं शांतपणे ऐकून तुम्ही हसत म्हणालात, "देवावर कधीही नाराज होऊ नका. लक्षात ठेवा, त्याच्या भंडारात कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. इच्छा असो, संपत्ती असो, धन असो, सुख दुःख असो, जीवन असो की मृत्यू, सर्व काही त्याच्या इच्छेनेच घडतं. ते कोणत्याही वैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या हातात नसतं आणि कोणत्याही औषधातही नसतं. जर तुमच्या नशिबात संतान असेल तर ती देण्याचा अधिकारही फक्त त्याचाच आहे." हे बोलत असतानाच तुमचे हात मात्र थांबले नव्हते. तुम्ही औषधाच्या पुड्या बांधत होतात. नंतर तुम्ही ती औषधं 2 समान भागात विभागली. 2 स्वतंत्र लिफाफे तयार केले. माझं नाव विचारून एका लिफाफ्यावर माझं नाव आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचं नाव लिहिलं. मग दोघांनी औषध कसं घ्यायचं हेही अगदी शांतपणे समजावून सांगितलं. मी औषध घेतलं, पण मनात एकच विचार होता, या माणसाचे पैसे द्यायचेच. मी तुम्हाला विचारलं, "वैद्यजी, किती पैसे झाले?" पण तुम्ही अत्यंत सहजपणे म्हणालात, "बस झालं, काही देण्याची गरज नाही." मी खूप आग्रह केला. पुन्हा पुन्हा पैसे स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा तुम्ही मंद हसत फक्त एवढंच म्हणालात, "आजचं खातं आधीच बंद झालं आहे." मी म्हणालो, "मला तुमच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही." तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपलं संभाषण ऐकलं आणि तो हसत म्हणाला, "साहेब, खातं बंद झालं म्हणजे आजच्या घर खर्चासाठी वैद्यजींनी परमेश्वराकडे जितकी रक्कम मागितली होती ती त्यांना मिळाली आहे. आता त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त ते स्वीकारू शकत नाहीत." त्याचं बोलणं ऐकताच मी स्तब्ध झालो. मनात खोलवर लाजेची भावना दाटून आली. माझे विचार किती क्षुद्र होते आणि समोर उभा असलेला हा निष्कपट निर्मळ मनाचा वैद्य किती महान होता याची मला तीव्र जाणीव झाली. घरी परतल्यावर मी पत्नीला औषध दिलं आणि घडलेला सगळा प्रसंग तिला सांगितला. सगळं ऐकून तिच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले, "ते मनुष्य नाहीत, ते देवमाणूस आहेत. त्यांनी दिलेलं औषधच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इच्छापूर्तीचं कारण ठरेल." आणि खरंच आज आमच्या घरात 2 सुंदर फुलं उमलली आहेत. आम्ही दोघं नवरा-बायको प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. पण व्यवसायाच्या व्यापात इतकी वर्ष निघून गेली की स्वतः येऊन तुमचे आभार मानण्यासाठी 2 शब्दही बोलता आले नाहीत. आज अनेक वर्षानंतर मी माझ्या मायदेशी परतलो आहे आणि माझी गाडी सर्वप्रथम इथेच थांबली आहे. वैद्यजी, आज आमचं संपूर्ण कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झालं आहे. फक्त माझी विधवा बहीण तिच्या मुलीसोबत भारतात राहते. माझ्या भाचीचं लग्न या महिन्याच्या 25 तारखेला आहे. पण एक गोष्ट मला अजूनही समजलेली नाही. जेव्हा जेव्हा मी माझ्या भाचीच्या लग्नासाठी एखादी वस्तू विकत घ्यायला जायचो तेव्हा तेव्हा तुमच्या त्या छोट्याशा मुलीचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहायचा आणि मग मी प्रत्येक वस्तू 2-2 घ्यायचो. मला ठाऊक होतं
की तुम्ही ते सामान कधीच स्वीकारणार नाही. पण माझ्या मनाला सतत असंच वाटत राहिलं की माझ्या सख्या भाचीबरोबर जिचा चेहरा मला पुन्हा पुन्हा दिसत होता तीही माझीच भाची आहे. कदाचित परमेश्वराने मला तिच्या लग्नात मामाचं कर्तव्य पार पाडण्याची संधी दिली असावी. हे शब्द ऐकताच वैद्यजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. अत्यंत मंद स्वरात ते म्हणाले, श्रीनिवासजी, तुम्ही जे काही सांगत आहात ते माझ्या आकलनापलीकडचं आहे. ही परमेश्वराची कोणती लीला आहे हेच मला समजत नाही. तुम्ही एकदा ही यादी पहा. ही माझ्या श्रीमतीच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. असं म्हणत वैद्यजींनी ती चिठ्ठी उघडली आणि श्रीनिवासजींच्या हातात दिली. ते दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. कारण हुंड्यासाठी लागणाऱ्या सामानाच्या यादीसमोर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, हे काम परमात्माचं आहे, त्यालाच मार्ग माहीत आहे. थरथरत्या आवाजात वैद्यजी म्हणाले, श्रीनिवासजी, विश्वास ठेवा, आजपर्यंत एकदाही असं घडलं नाही की माझ्या पत्नीने गरजेच्या वस्तूंची यादी लिहिली आणि परमेश्वराने त्याच दिवशी त्याची व्यवस्था केली नाही. पण आज तुमचं बोलणं ऐकून मला असं वाटत आहे की माझी पत्नी कोणत्या दिवशी काय लिहिणार आहे हेही परमेश्वराला आधीच माहीत असतं. नाहीतर त्याने तुम्हाला इतक्या दिवसांपूर्वीच त्या सामानाची खरेदी करण्याची प्रेरणा दिली नसती. वा देवा वा, तू खरोखरच महान आहेस. तू करुणामय आहेस. तुझी लीला अगाध्य आहे. हे बोलताना वैद्यजींचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. मी मात्र मनोमन विचार करत होतो, परमेश्वर आपल्या भक्ताची काळजी नेमकी कशी घेतो, कोणाला कोणाचं निमित्त बनवतो आणि कोणत्या क्षणी कोणाच्या जीवनात आपली कृपा बरसवतो हे मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचं आहे. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर वैद्यजी पुन्हा म्हणाले, आयुष्यभर मी फक्त एकच धडा शिकलो आहे. सकाळी डोळे उघडताच परमेश्वराचे आभार माना. संध्याकाळी दिवस सुखरूप पार पडला म्हणून त्याचे आभार माना. जेवताना त्याने दिलेल्या प्रत्येक घासासाठी त्याचे आभार माना. झोपताना आणखी एक दिवस त्याच्या कृपेने पूर्ण झाला म्हणून त्याचे आभार माना. कारण कृतज्ञतेने जगणाऱ्याच्या आयुष्यात परमेश्वराची कृपा कधीच कमी पडत नाही. मित्रांनो, या कथेचा संदेश एवढाच आहे, जिथे निस्वार्थ कर्म असतं तिथे परमेश्वर स्वतः व्यवस्था करत असतो. जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडत असतात आणि जिथे कृतज्ञता असते तिथे कृपा कधीच कमी पडत नाही. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही प्रेरणादायी कथा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.